नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण जनरल फाउंडेशन कोर्स या विषयामध्ये एकूण 3 प्रकरणे अभ्यासली. आज आपण 4थं प्रकरण अभ्यासत आहोत. संसाधने एकत्रीकरण म्हणजे साधन सामग्रीचं एकत्रीकरण कशा पद्धतीने करायचं आहे. व्यवसाय करत असताना या ठिकाणी साधन सामग्री खूप महत्त्वाची आहे. त्याचं एकत्रीकरण कसं करायचं तेही या ठिकाणी आज आपण या 4थ्या प्रकरणामध्ये संसाधने एकत्रीकरणामध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग या ठिकाणी आज आपण 4थं प्रकरण सुरू करूया. बघा, 4थ्या प्रकरणामध्ये सुरुवातीचं प्रास्ताविक या ठिकाणी मी वाचतोय, सर्वांनी लक्ष द्या. व्यवसाय सुरू करणे किंवा चालू व्यवसाय सुरळीत चालवण्यासाठी उद्योजकास अनेक मानवी व मानवी घटकांना उत्पादित कार्यात एकत्र आणून संघटन कौशल्य आवश्यक असते. वस्तूच्या उत्पादनास सुरुवात करण्यापूर्वी ते उत्पादित वस्तू बाजारपेठेपर्यंत विक्रेत्यांच्या उद्योजकाला विविध संस्था किंवा संसाधने जमवाजमव करावी लागते. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, वस्तू उत्पादनापासून विक्रीपर्यंत अनेक कार्ये करावी लागतात. तीही कार्य खूप महत्त्वाची आहेत. आता नेक्स्ट यामध्ये बघा काय काय कार्य करावी लागतात. त्यामध्ये यासाठी जागा, भांडवल, यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, कर्मचारी, या ठिकाणी वीज पुरवठा, पाणी इत्यादी अनेक साधने एकत्रित करावी लागतात व त्यांचा वापर करून उत्पादन कार्य सुरू करावे लागते. तसेच उद्योजकाला बाजारपेठ संशोधन, वित्त पुरवठा, या ठिकाणी वितरण व्यवस्था अशी अनेक कार्ये करावी लागतात. व्यवसायाची स्थापना करत असताना उद्योजकाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याचबरोबर अनेक मानवी घटकांची जोडणी करावी लागते. म्हणजे लक्षात घ्या, संसाधने एकत्रीकरण करण्यासाठी अनेक साधन सामग्रीची उपलब्धता करणं, जमवाजमव करणं, एकत्रीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी या ठिकाणी ही साधनं आपण बघितलेली आहेत. आता बघा, या ठिकाणी संसाधने एकत्रीकरणाचा अर्थ आपण आज थोडक्यात बघणार आहोत. बघा, अर्थ: व्यवसायाचे स्वरूप किंवा आकारमान कसेही असले तरी व्यवसायाची ध्येय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या ठिकाणी कार्यक्षमतेने चालवण्यासाठी उद्योजकाला संसाधने निश्चित गरज असते. त्यातील काही साधने पुढील प्रमाणे आहेत. म्हणजे लक्षात घ्या, संसाधनाचा अर्थ या ठिकाणी लक्षात घ्या, उद्योजकाला व्यवसाय करत असताना अनेक ध्येय डोळ्यासमोर ठेवावी लागतात. मग ती ध्येय कोणती आहेत, उद्दिष्ट कोणती आहेत, ती कशी पूर्ण करायची, त्यासाठी लागणारे कोणकोणते साधन सामग्री या ठिकाणी आपल्याला गोळा करावी लागतात, याचाही कुठंतरी विचार होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी विविध साधने बघा या ठिकाणी आपण बघणार आहोत. पहिलं बघा, भांडवल या ठिकाणी कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर भांडवल गरजेचं आहे. कारण जर तुमच्या व्यवसायामध्ये भांडवल नसेल तर व्यवसाय सुरू करताना अनेक अडचणी येतात. त्यासाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला भांडवलाची खूप उपलब्धता महत्त्वाची आहे. कारण भांडवल असेल तर तुम्ही या ठिकाणी सर्व साधनसामग्री खरेदी करू शकता, साधनसामग्रीची जुळवाजुळव करू शकता. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, भांडवल हे खूप महत्त्वाचं आहे. तसंच त्याचबरोबर या ठिकाणी मनुष्यबळ लक्षात घ्या. भांडवल झालं की मनुष्यबळ पण खूप महत्त्वाचं आहे. कारण व्यवसाय म्हणलं की त्या व्यवसायामध्ये मनुष्यबळाची पण खूप महत्त्वाची आवश्यकता आहे. कारण मानव हा व्यवसायासाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरं बघा, यंत्रसामग्री. कोणताही व्यवसाय करत असताना यंत्राची, साधनसामग्रीची आवश्यकता खूप महत्त्वाची आहे. विदाऊट यंत्राचा आपण व्यवसाय करू शकत नाही.
त्यामुळं आपल्याला उद्योगामध्ये यंत्रसामग्रीची खूपच उपलब्धता असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण यंत्र असेल तर उपकरणे असतील तर तुम्ही व्यवसाय चांगल्या प्रकारे कमी वेळेमध्ये काम करू शकता. आणि जर यंत्र नसेल तर तुम्हाला व्यवसाय करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे यंत्राचा तंत्राचा योग्य वेळी योग्य वापर होणं खूप महत्त्वाचं आहे. आता बघा तिसरं आहे कच्चा माल. लक्षात घ्या, व्यवसाय करत असताना आपल्याला कच्चा माल गरजेचा आहे. कारण व्यवसायाचा अर्थच आहे कच्च्या मालावरती प्रक्रिया करून पक्का माल तयार करणे. त्यामुळं उद्योगामध्ये व्यवसायामध्ये आपण जो व्यवसाय निवडलेला आहे त्याचा कच्चा माल आपल्याला कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये उपलब्ध होणे खूप महत्त्वाचं आहे. कारण कच्चा माल मिळाला तर आपण व्यवसाय आपला योग्य प्रकारे डेव्हलप करू शकतो. मग त्यासाठी आपल्याला कच्चा माल कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये मिळणं आवश्यक आहे. चौथं बघा, या ठिकाणी बाजारपेठ वितरण व्यवस्था इत्यादी. लक्षात घ्या, आपण तयार केलेला माल योग्य बाजारपेठेमध्ये वाहतुकीची सुविधा असणं, बाजारपेठ जवळ असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण उद्योग व्यवसाय म्हणलं की बाजारपेठ या ठिकाणी आलीच. मग बाजारपेठेचं या ठिकाणी अभ्यास करत असताना आपल्याला स्थानिक बाजारपेठ, जवळची बाजारपेठ ही पण खूप महत्त्वाची आहे. कारण आपल्याला तयार केलेला माल कोणत्या बाजारपेठेमध्ये विक्री करावयाचा आहे याचाही अभ्यास या ठिकाणी करणं खूप महत्त्वाचं आहे. आता पुढं या ठिकाणी दिलेलं आहे बघा, नेक्स्ट पॉईंट खाली दिलेला आहे की व्याख्या दिलेली आहे बघा, उद्योजकाने विशिष्ट वस्तू निर्मित करण्यासाठी भांडवल, मनुष्यबळ, कच्चा माल, मशिनरी, व्यवस्थापन इत्यादी संसाधनांची पुरेशी प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या कार्याला संसाधने एकत्रीकरण असे म्हणतात. म्हणजे लक्षात घ्या, उद्योजकाने विशिष्ट वस्तू निर्मित करण्यासाठी भांडवल, कच्चा माल, मनुष्यबळ, मशिनरी यांचं व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. आणि व्यवस्थापन केलं तर आपण या ठिकाणी व्यवसाय सुरळीत व विकासाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने संसाधने हाताळणे कुशलतेने, कार्यक्षमतेने आवश्यक असते. संसाधनाचा अभाव असेल तर आपल्या व्यवसायाच्या कार्यामध्ये अडचणी खूप येतात. लक्षात घ्या. त्यामुळं व्यवसायाचे मोठे प्रमाणात नुकसान होऊ शकतं. म्हणून संसाधने योग्य व काटकसरीने वापर करणं खूप महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. तसेच आपण गुंतवणूक करताना विनाकारण भांडवली गुंतवणूक करण्यात उपयोग नाही. योग्य गुंतवणूक योग्य वेळेमध्ये कमी खर्चामध्ये या ठिकाणी योग्य ठिकाणी आपली गुंतवणूक होणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचा व्यवसायाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. त्यासाठी या ठिकाणी योग्य प्रमाणात गुंतवणूक करणं आणि संसाधने व्यवस्थित वापरणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग या ठिकाणी आपण पुढच्या स्लाईडला जाऊ की आज या ठिकाणी विविध साधने कोणती आहेत हेही आपण आज बघणार आहोत. बघा की व्यवसाय करत असताना आपल्याला वेगवेगळी साधने यांचाही अभ्यास कुठंतरी करणं गरजेचं आहे. बघा विविध साधने, त्यामध्ये पहिलं आहे बघा भांडवल. तर भांडवल लक्षात घ्या, प्रत्येक व्यवसायाचे यश हे त्या व्यवसायाच्या वित्तीय बाजूवरती म्हणजेच या ठिकाणी पुरेशा प्रमाणावरती भांडवल असेल तर या ठिकाणी उद्योजकांना विविध उपकरणांची खरेदी करता येते आणि योग्य ठिकाणी भांडवलाची नेमकी गरज किती आहे
हे आपल्याला लक्षात येतं व भांडवल कुठून उपलब्ध होणार आहे. म्हणजे आपण बँकेकडून कर्ज घेणार आहोत का, नातेवाईकांकडून पैसे घेणार आहोत का, त्यासाठी आपल्याला भांडवल उभा करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात घ्या, भांडवल जर योग्य प्रमाणात आपल्याला मिळालं तर आपण काय करू शकतो, उत्पादन कार्य सतत चालू ठेवू शकतो. या ठिकाणी उद्योजकाचा आत्मविश्वास वाढतो आणि साधनसामग्री आपण चांगल्या प्रकारे खरेदी करू शकतो. कर्ज सहज उपलब्ध होऊ शकतं आणि येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्यांना आपण चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. तर अशा प्रकारे भांडवल हा घटक आपण बघितला. आता दुसरा आहे बघा, कच्चा माल. लक्षात घ्या, उत्पादनासाठी वापरला जाणारा कच्चा माल आपल्याला या ठिकाणी योग्य वेळेमध्ये योग्य प्रमाणामध्ये उपलब्ध होणे खूप महत्त्वाचं आहे. कारण कच्चा माल आपल्याला उपलब्ध झाला, त्याची किंमत योग्य असेल, योग्य ठिकाणावरून त्याचा आपल्याला साठा करता आला तर आपले उत्पादन कार्य सुरळीतपणे चालते. पण काही वेळेला कच्चा माल उपलब्ध नसेल तर या ठिकाणी व्यवसायांना थांबावं लागतं, वाट बघावी लागते. तर आपल्या व्यवसायामध्ये तसं न होता आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये योग्य प्रमाणामध्ये कच्चा माल उपलब्ध होणे खूप महत्त्वाचं आहे. आता तिसरं बघा, या ठिकाणी मशिनरी व तंत्रज्ञान. लक्षात घ्या, उत्पादन कार्यासाठी अनेक लहान मोठ्या यंत्राची आवश्यकता असते. यंत्र खरेदी करणं, मशिनरी घेत असताना तिची किंमत, या ठिकाणी तिची गरज, तिचा उपयोग, त्याचबरोबर दुरुस्तीचे ज्ञान, हाताळण्याचे कौशल्य, कामगारांचाही या ठिकाणी विचार या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. कारण यंत्राची सतत निगा ठेवणं, देखभाल ठेवणं आवश्यक असतं. यंत्र सुस्थितीत ठेवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला अनेक यंत्र व तंत्रज्ञान खरेदी करून आपलं उत्पादन कार्य सतत चालू ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं मशिनरी व तंत्रज्ञानाची आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते. चौथं बघा, मनुष्यबळ. लक्षात घ्या, आता मनुष्यबळ, मॅन पॉवर खूप महत्त्वाचे आहे. उत्पादन कार्यात मानवी श्रमाचे व मानवी कौशल्याचे महत्त्व या ठिकाणी नाकारता येणार नाही. श्रमिकांचे कौशल्य, अनुभव, पात्रता, काम करण्याच्या जे या ठिकाणी पद्धती आहेत, उत्पादन कार्यामध्ये या ठिकाणी श्रमिक खूप महत्त्वाचा आहे. या मनुष्यबळांना, कामगारांना योग्य पगार देणं, कामाचे तास व्यवस्थित ठरवून देणं, भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर मूलभूत पात्रता त्यांची असणं हेही खूप गरजेचं आहे. आणि औद्योगिक शांतता व संतुष्ट कर्मचारी या दोन्ही गोष्टी उत्पादन कार्यामध्ये अनुकूल असतात. त्यामुळे आपल्याला मनुष्यबळ खूप महत्त्वाचे आहे. आता पाचवं बघा, आपण या ठिकाणी बघत आहोत बाजारपेठ व वितरण व्यवस्थापन. लक्षात घ्या, आता बाजारपेठ लक्षात घ्या, आपण वस्तूंची खरेदी विक्रीचे व्यवहारासाठी ज्या ठिकाणी व्यक्ती एकत्र येतात, वस्तूची देवघेव करतात, अशी जागा किंवा ठिकाण म्हणजे बाजारपेठ. लक्षात घ्या, बाजारपेठेमध्ये आपण तयार केलेला माल, उत्पादित केलेला माल या ठिकाणी विक्री करतो. लक्षात घ्या, पण आपण या ठिकाणी बाजारपेठेमध्ये माल विक्री करत असताना तो योग्य वेळेमध्ये, कमी वेळेमध्ये, योग्य वाहतुकीची सुविधा आणि या ठिकाणी बाजारपेठेमध्ये मालाची विक्री करत असताना आपल्याला इतर घटकही विचारात घ्यावे लागतात. बाजारपेठेचा आकार व भौगोलिक विस्तार, ग्राहकांच्या अपेक्षा, स्पर्धक व किंमत, जाहिरात, विक्री, वितरण प्रणाली व बाजारपेठेमधले डावपेच इत्यादी बाबतची माहिती, याचा सखोल अभ्यास आपण करणं खूप महत्त्वाचं आहे. आता त्यानंतर बघा इथं पुढं, त्यामुळं बाजारपेठ व वितरण व्यवस्था आपली व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला
बाजारपेठेचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. आता पुढं बघा दिलेलं आहे व्यवस्थापन. लक्षात घ्या, मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. हे उद्योजक स्वतः काही कामं करू शकत नाही. त्याला अनेक कामे या ठिकाणी चांगल्या, हुशार, अनुभवी व प्रामाणिक स्टाफकडून करून घ्यावे लागतात. मग त्यावेळी या ठिकाणी व्यवस्थापनाची रचना या ठिकाणी व्यवस्थित असणं, व्यवस्थापन शक्ती पुरेशी त्या उद्योजकाकडं असणं गरजेचं आहे. त्यामध्ये संघटन, नेतृत्व, मार्गदर्शन, संचलन करून गुंतागुंतीची प्रक्रिया असेल तिथं सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये योग्य निर्णय घेऊन आपल्याला योग्य ते कौशल्य पार पाडून व्यवस्थापनाची प्रणाली पूर्ण करावी लागते. लक्षात घ्या, व्यवस्थापनामध्ये पुढील घटक या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. संघटन, नियोजन, नियंत्रण, निर्देशन हे मुख्य घटक आहेत. त्यामुळं उद्योजकाला व्यवस्थापनामध्ये याही घटकांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारे विविध साधने आज आपण बघितलेली आहेत. त्यामध्ये परत एकदा बघा, भांडवल, कच्चा माल, मशिनरी व तंत्रज्ञान, मनुष्यबळ, आणि 5वा बाजारपेठ व वितरण, आणि 6वा व्यवस्थापन. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी विविध साधने या ठिकाणी अभ्यासलेली आहेत. तर विविध साधनानंतर आज आपण त्याच्याच पुढचा भाग एक अभ्यासणार आहोत की कार्यजल विश्लेषण. कार्यजल विश्लेषणलाच नेटवर्क ॲनालिसिस आपण म्हणतो. लक्षात घ्या. मग कार्यजल विश्लेषणामध्ये सुरुवातीला या ठिकाणी लक्ष द्या, मी व्यवस्थित रीडिंग करत आहे, नंतर एक्सप्लेनेशन करू आपण. कार्यजल विश्लेषणात कोणतीही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ज्या हालचाली कराव्या लागतात त्यांचे रेखाचित्र यांनाच निर्देशन केले जाते. त्यामध्ये प्रथम कराव्या लागणाऱ्या क्रिया व नंतर केल्या जाणाऱ्या क्रिया यांचा समावेश असतो. त्याचबरोबर कार्यजल विश्लेषण करत असताना 2 प्रमुख घटक आहेत. एक म्हणजे काम आणि दुसरे म्हणजे घटनात्मकपैकी कृती. कार्यक्रमाचा प्रारंभ व समाप्ती यामध्ये लागणारा वेळ महत्त्वाचा असतो. लक्षात घ्या. म्हणजे कार्यजल विश्लेषण म्हणजे काय लक्षात घ्या, आपण उद्दिष्ट कोणतं आहे, त्यामध्ये या ठिकाणी आपण कार्य कसं करणार आहोत त्याचं रेखाचित्रण. लक्षात घ्या. उत्पादनापासून विक्रीपर्यंतची जी काय क्रिया करावी लागणार आहे, कोणतं कार्य अगोदर करायचं, कोणतं कार्य नंतर करायचं, प्राधान्यक्रम महत्त्वाचा आहे कार्यजल विश्लेषणामध्ये. आणि त्याचा अभ्यास करून आपल्याला योग्य ते कार्यजल विश्लेषण करावे लागते आणि त्याचा या ठिकाणी विचार होणं खूप महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी 4थं प्रकरण सुरू केलेलं आहे. त्यामध्ये या ठिकाणी संसाधने एकत्रीकरण, त्याचबरोबर संसाधने एकत्रीकरणाचा अर्थ, विविध साधने आणि कार्यजल विश्लेषण याचा अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जे काय मी नोट्स तुम्हाला सांगत आहेत, पहिले 3 प्रकरणं व्यवस्थित शिकून झालेले आहेत. 4थं प्रकरण आपण सुरू केलेलं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास करून आपला हा जनरल फाउंडेशन कोर्स या नोटबुकमध्ये या नोट्स लिहायच्या आहेत. कोणाला काही शंका असतील तर त्यांनी मला विचारा, पण सर्वांनी या ठिकाणी लेक्चर सगळे करा, नोट्स काढा. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबत आहोत. राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरला अभ्यासणार आहोत. थँक्यू. धन्यवाद.